नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी। त्यासाठी मी इथे पाव किलो फणस स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला या फणसाला बॉईल करून घ्यायचे आहे। तर चला आता आपण या फणसाला बॉईल करून घेऊ। मी इथे एका कढईमध्ये फणस बॉईल होण्यासाठी ठेवला आहे। त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। आपल्याला आता हे फणस छान असे शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली भाजी ही अगदी छान होईल। या ठिकाणी मी हळद देखील टाकलेली आहे, कारण फणस शिजवताना काळे पडू नये म्हणून। आता इकडे फणस शिजत आहे, तोवर आपण या भाजीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते बघून घेऊ। फणसाची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे: लसूण आणि अद्रक, त्यासोबतच खसखस, डाळवा, एक पूर्ण चिरलेला कांदा, तीळ, त्यासोबतच खोबरे आणि गोडंबी। तर चला आता आपण इथे हे सर्व मसाले भाजून घेऊ। कढईमध्ये इथे मी तेल थोडेसे टाकले आहे। ते तेल गरम झाले आहे। आता आपण यामध्ये कांदा छान असा लालसर भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला कांद्याला लालसर असे भाजून घ्यायचे आहे। आपला कांदा या ठिकाणी लालसर भाजत आलेला आहे, तो आता आपण काढून घेऊ। यामध्ये आता आपण खोबरे भाजून घेणार आहोत। यात आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। त्यासोबतच आपण इथे डाळवे सुद्धा भाजून घेणार आहोत आणि खसखस सुद्धा आपण एकत्र सर्व हे मिश्रण आता आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत। या ठिकाणी आपले डाळव, तीळ आणि खसखस भाजत आलेले आहेत। यामध्ये आता मी लसूण पाकळ्या आणि अद्रक देखील थोडेसे फ्राय करण्यासाठी टाकत आहे। आपले सर्व मसाले आता भाजत आलेले आहेत। गॅस मी इथे बंद करत आहे। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी आपला फणस देखील 10 ते 12 मिनिटांमध्ये शिजत आलेला आहे आणि आता आपले जे मसाले होते तेही गार झालेले आहेत। तर आता आपण त्यांची मिक्सरने पेस्ट करून घेऊ। मैत्रिणींनो, आपले सर्व मसाले इथे भाजलेली आहेत आणि ती गार पण झालेली आहेत। तर आता आपण याची मिक्सरने पेस्ट करून घेऊ। फणसाच्या भाजीचा मसाला या ठिकाणी तयार आहे। तर आता आपण भाजी फोडणी देऊ। या ठिकाणी कढईमध्ये मी तेल टाकले होते, तर त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकलेली आहे। जिरे मोहरी तडतडल्यावर आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे। जिरे मोहरी तडतडली आहेत, तर आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत। या ठिकाणी मी मसाला टाकलेला आहे। तर आता आपल्याला तो छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। आपल्या मसाल्याला या ठिकाणी छान असे तेल सुटले आहे। तर आता आपण यामध्ये तिखट, मीठ आणि हळद टाकून घेऊ। हळद आपल्याला थोडीशीच टाकायची आहे, कारण आपण फणस शिजवताना देखील त्यामध्ये हळद टाकली होती। यामध्ये मी तिखट टाकत आहे 2 स्पून, त्यासोबतच अगदी थोडीशी हळद या ठिकाणी मी टाकणार आहे। त्यासोबतच 1 स्पून मी इथे धने पावडर टाकत आहे। दीड स्पून आपल्याला या ठिकाणी मीठ टाकायचे आहे। हे सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपल्या या सर्व मसाल्याला आता तेल सुटले आहे। आपले तिखट मीठ देखील यामध्ये छान असे एकजीव झालेले आहे। तर आता आपण यामध्ये आपण शिजवलेला फणस टाकणार आहोत। आपण यामध्ये फणस टाकलेला आहे
आता हा फणस देखील आपण या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत। सर्व मसाले आणि फणस हे एकजीव करून झालेले आहे। आता आपल्याला या सर्वांना थोडेसे तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी आता इथे झाकण झाकून ठेवणार आहे। आपल्या भाजीला या ठिकाणी मस्त असा रंग आलेला आहे, तर्री सुटलेली आहे। तर यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत। यामध्ये मी पाणी टाकले आहे, गरम पाणी टाकले आहे आणि आता आपल्याला 2 ते 4 मिनिट ही भाजी इथेच उकळी येण्यासाठी ठेवायची आहे। यावर मी थोडासा काळा मसाला टाकणार आहे। काळ्या मसाल्याने आपल्या भाजीला अजून छान रंग येईल। यावर मी आता परत झाकण झाकून ठेवणार आहे। तर मैत्रिणींनो, आपली फणसाची भाजी शिजलेली आहे। मी गॅस बंद केला आहे। पहा किती छान असा लाल रंग आलेला आहे भाजीला। तर आता आपण यावर कोथिंबीर टाकू आणि ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ। तर या ठिकाणी आपली फणसाची भाजी तयार आहे, रेडी टू सर्व। मस्त अशी तर्री या भाजीला आलेली आहे। तुम्हीही या पद्धतीने भाजी करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुमची भाजी कशी बनली। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।